श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगुरे ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। ही प्रार्थना प्रत्येकाने दररोज सकाळी दुपारी सायंकाळी कधी का होईना एकदा म्हणणे आवश्यक आहे किंवा अनेक वेळा म्हणा, आणि याच्यामुळे तुम्हाला सर्व ऐश्वर्य संपत्ती शक्ती ज्ञान सगळं प्राप्त होणार आहे। हे प्रार्थनाच आहे, शाळा काळांमधून स्थायी प्रार्थना म्हणा हरकत नाही। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगुरे ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। ही प्रार्थना प्रत्येकाला आली पाहिजे। जगातल्या प्रत्येक माणसाने प्रार्थना म्हणायची। अमुक धर्मातल्या माणसाने प्रार्थना म्हणा असं काय नाही, ज्याला जमन त्याने प्रार्थना म्हणून आपलं कल्याण करून घ्यायचे। कारण या ठिकाणी भगवान विष्णू आणि लक्ष्मी एकत्र आहेत आणि सर्व जगाचे नाथ अजून सर्व देवदेवता एकत्र आहेत। त्यामुळं तुम्हाला सर्व ऐश्वर्य रिद्धी सिद्धी शक्ती सर्व या प्रार्थनेतून प्राप्त होईल। ही प्रार्थना आहे, ते प्रत्येकाने दररोज म्हटली पाहिजे आणि मग चालेल। आज नियमाप्रमाणे आज आपण श्री महालिंग पुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा पुढे चालू ठेवणार आहोत। आजचा विषय आहे नंदीचे जन्माचा वृत्तांत, ब्रह्मा त्याप्रमाणे विष्णूचे परस्पर संवाद आणि शिवामार्फत शंकरामार्फत अनुग्रह। सनत कुमार म्हणाले, हे नंदिकेश्वर हे नंदिकेश्वर आपल्याला पार्वतीपती महादेवाचे सान्निध्य कसे प्राप्त झाले? हे प्रभो, मी यापासून संबंधी संपूर्ण वृत्तांत जाणू ऐकू घेऊ शकतो, आपण तो मला सांगा। नंदी म्हणाले, हे महामुने, माझे पिता शिलानंदाला एक बार संतानाची इच्छा उत्पन्न झाली
आणि त्यांनी आनदेव असून सुद्धा दीर्घकाळपर्यंत कठोर तपस्या केली. तपस्यामध्ये रत माझे पिता के तपापासून प्रसन्न होऊन वज्रधारी इंद्राने शिलादसे म्हणले, मी तुझवर अतिप्रसन्न आहे, अति वर माग. तेव्हा देवताओं समवेत सहस्रनेत देवेंद्राला प्रणाम करून मुनिश्रेष्ठ शिलादने 2 हात जोडकर त्यांना म्हणाले. शिलाद बोलले, हे भगवान, हे इंद्रदेव, हे असुर दलन, असुर मारणारा, हे सहस्र नयन, हजारो डोळे असणारा, हे वरप्रत, हे सुहृत, मी अयोजित तथा अमर पुत्र मागत आहे. इंद्र म्हणाले, हे विप्रवर, हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी तुला योनी तथा मरण धर्मा पुत्राचा वर देत शकतो, कारण मरणहीन तो कोणी नाही. हे महामुने, अयोनी तथा मृत्यूपासून हीन पुत्र तो तुम्हें भगवान ब्रह्मा सुद्धा नहीं देऊ शकत नाही. अन्य लोगों को भी तो बात क्या आहे, अमर कोणी होऊ शकत नाही. साक्षात वे परमेश्वर ब्रह्मदेव भी मृत्यूहीन नाही आहे. महान तेजस्वी ब्रह्मा सुद्धा योनीच आहे, कारण उनकी सुद्धा उत्पत्ती अंड तथा कमलापासून झाली आहे. हे प्रभु ब्रह्मा महेश्वर तथा भवानी के पुत्र आहे. उनको भी स्वयं 2 परार्ध बराबर झाले आहे. प्रथम परार्धात हजारो करोड ब्रह्माच्या दिवसात निघून जातात आणि द्वितीय कल्पापराधात तितक्याच कल्प शिल्लक राहतात. म्हणून हे द्विपेंद्र, अयोनी त्याप्रमाणे मृत्यूहीन पुत्राची आशा प्रयत्नपूर्वक सोडून दे आणि आपले तुल्य पुत्र ग्रहण कर, असं शिलाजीचा इंद्र म्हणाले. इंद्रेश्वर म्हणाले, त्यांचे वचन ऐकून शिलाद नामापासून लोक विख्यात माझे पुण्यात्मा पिताने सचिपती इंद्रापासून पुन्हा म्हणाले. इंद्राला म्हणाले, शिलाद म्हणाले, हे भगवान, हे महेंद्र, मी पूर्वकाळात त्या ब्रह्माचे पूर्व उत्पन्न आदी नारद नामक पुत्रामार्फत असे ऐकले आहे की हे ब्रह्मा अंड, कमल आणि शिवाचे अंगापासून उत्पन्न आहेत. तो हे महाभाव, मला आप शीघ्र सांगा की ऐसा कसा आहे. दक्ष प्रजापती जो पद्मयोनी ब्रह्मा के पुत्र आहे, व त्या प्रकारे दक्षची पुत्री हिरण्यगर्भ ब्रह्मा की पुत्री आहे झाली, तो फिर वे पुन्हा प्रभु ब्रह्मा त्या दाक्षिणाचे पुत्र कसे होतात. इंद्र म्हणाले, हे विप्र, या स्थितीमध्ये आपले संदेश करणं युक्तिपूर्ण आहे, परंतु मी आपला कारण सांगतो. तत्पुरुष नामक कल्पात परमेष्ठी शिवाची सृष्टी करण्याची इच्छा झाली आणि त्या परमेश्वराने ध्यान करून कलायुक्त ब्रह्मजीला उत्पन्न केले. जनार्दन
जगतपती नारायण विष्णू भगवान मेघवाहन कल्पात 1000 दिव्य वर्षापर्यंत मेघ बनवून अत्यंत सन्मान तथा आदर के साथ महादेव शिवाचे वाहन झाले होते. महादेव शिवाने आपल्यामध्ये भगवान विष्णूची भक्ती पाहून त्यांना ब्रह्माजी सहित संपूर्ण जगत रचनेची आज्ञा दिली. तेव्हापासून या कल्पाला मेघवाहन नाम से कहा जाता है. त्या विष्णूला देव पाहून त्यांचे त्यापासून उत्पन्न जनार्दन पुत्र हिरण्यगर्भ ब्रह्माने आपले तपस्यापासून शंकरजीला प्राप्त करून त्यांना म्हणाले, विष्णू आपल्या वाम अंगापासून उत्पन्न है तथा हे अपने दाएं अंगापासून उत्पन्न हूँ. फिर भी त्या विष्णूने माझे साथ संपूर्ण जगाची रचना केली. यद्यपि जगन्मय विष्णूने मेघ होऊन आपण देवदेव जगद्गुरु महेश्वराचे दिनरात वाहन केले आहे. पुन्हा सुद्धा हे प्रभू हे शंकर मी त्या नारायणापासून भी मोठा होऊन आपला भक्त आहे. आत्यो हे प्रभो माझे उपर प्रसन्न व्हा आणि मला आपला सर्वात्मतत्व प्रदान करा. तत्पश्चात महादेवापासून सर्वात्मा की प्राप्ती करून ब्रह्माजीने शीघ्रपूर्वक क्षीरसागर गेले. तेथे या कारणों में कृष्ण विष्णूला भीषण अंधकारात मानस निर्मित स्वर्ण रत्न खचित दर्जों द्वारा दुष्प्राप्य तथा सनक आदि पुण्यात्माओं द्वारा अगोचर शुभ तथा दिव्य भवन पाहिले. आता या ठिकाणी क्षीरसागरात गेल्यानंतर त्याचा सनत कुमार भगवान विष्णूचे गण हे ब्रह्माने पाहिले. ब्रह्माजीने जगताला आपले हृदयामध्ये धारण करणारे 4 भुजावाले शंखचक्र गदा पद्म धारण करणारे सर्व आभूषणापासून युक्त चंद्रमंडल तुल्य आभावाले आपले वक्षस्थळावर श्रीचिन्ह धारण करणारे तमगुणापासून युक्त होणारे कालरूप रजगुणापासून युक्त होऊन सर्व लोकांचे पूजन शिल्लाके प्रवर्तक सत्वगुणापासून युक्त होणारे सभी प्राण्यात स्थापक कमल नयन प्रसन्नमुख जनार्दन परमपुरुष परमात्मा ईशान सर्वात्मा महात्मा देवरूप ईश्वर विष्णूला त्या अमृतमय क्षीरसागरात महात्मा स्वरूप ईश्वर विष्णूला त्या अमृतमय क्षीरसागरामध्ये अनंत शेष नागाच्या शय्यावर योग निद्रात झोपलेले पाहिले. त्या समय त्यांचे रक्त कमल सदृश चरणांचे लक्ष्मी आपले अरविंद तुल्य कोमल हातों से दबा रही थी. तिकडे त्या ठिकाणी भगवान विष्णू झोपले होते. आणि या ठिकाणी महत्त्वाचा सांगितलं आहे की भगवान विष्णू जो आहेत त्यांच्या छातीवर श्री म्हणजे श्रीवत्सलांछन चिन्ह हे आहे. आणि ते चिन्ह धारण करणारे जर पृथ्वी आले मानव रूपात तर देव. असं कोण आलं होतं? श्री भगवान राम श्रीकृष्ण या अशा दृष्टीने ही परंपरा आलेली आहे.
आणि त्यामुळं हे अमर आहेत, त्यांना चिन्ह आहे. आपल्या हिंदू धर्मात जे देव आहेत त्यांना चिन्ह आहे, आणि ते चिन्ह जर आपल्याला समजलं नाही तर आपण आपल्या धर्माला देव ओळखू शकत नाही. कोणाला आपण देव म्हणून पाया पडतो. आता सध्या वस्तुची अशी आहे, कोणी घंटिया लायतंय, कोणी छातीला इकडे तिकडे काय नाही चिन्ह काहीतरी करतंय, भाजून घेतंय, काय ते चिन्ह दाखवून समाजाकडे आपल्याला मोठेपणा म्हणावा. पण एक गोष्ट अशी आहे, देवधर्माची शुद्ध भक्ती केल्यानंतर परमस्वरूप प्राप्ती होते, पण देवाचं नाट्य केल्यानंतर आपल्याला अधोगती मिळते, ईश्वर प्राप्ती होत नाही. एकदा काय झालं, भगवान विष्णूकडं नाही महालक्ष्मीकडे इंद्रदेव आले आणि सगळे चिन्ह भिन्न कृत्रिम धारण केले आणि म्हणले, मी विष्णू आहे, मी बऱ्याच दिवस गावाला गेल्यानंतर तुम्हाला ओळखू शकत नाहीस. तेव्हा लक्ष्मी म्हणली, तुम्ही विष्णू आहात. वच्छलांछन तिने वच्छवक्षा भगवंत वच्छवक्षा भगवंत चिन्ह दाखवा, वच्छलांछन श्री, नंतर विश्वरूप दाखवा. दोन्ही गोष्टी इंद्राला करता आल्या नाहीत. म्हणजे आदिनारायण जो परमात्मा आहे, ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षर पाच, त्याचं नाटक कोणालाही करता येत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा येते. परमेश्वराचं नाटक करायला गेलं तर फाटक होऊन जाईल. आता उठला की चालला, मी शंकराचा अवतार, कोणी म्हणतो गणपतीचा अवतार, कोणी म्हणतो विष्णूचा अवतार. तुम्ही असा अवतार, पण स्वर्गात प्रवेश नाही. आतापर्यंत विश्वरूपाचा इतिहास रामप्रभूने हनुमंतराव विश्वरूप दाखवले, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवले, नंतर नरसिंह सरस्वतीने त्रिविक्रम भारती विश्वरूप दाखवले, कल्कीचं भगवान अनेकाला विश्वरूप दाखवले. एवढीच अशी परिस्थिती आहे. पूर्ण अवतारांची बाकीचे अवतार पूर्ण होऊ शकत नाही. ते अंश अवतार, कला अवतार, अवेश अवतार असे दृष्टीने मानले जातात. मूळ ठिकाणी राहणारा जो परमात्मा देव आहे, ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद सवृत्ता दशांगुलम, ज्याला हजारो डोळे, हजारो शिर, हजारो डोळे, हजारो कण, हजारो हातपाय अवयव आहेत, असा जो देव आहे तो परमात्मा आहे. मग हा राहतो कुठं? हा महत्त्वाचा मुद्दा लिंगपुराणात सांगितला आहे. आता वेदात पण त्याचा उल्लेख आढळतो. हो मातो जवम तुळो वितो विष्णू चक्रमय पृथ्वी सप्तधाम. भगवान परमात्मा आले आणि पृथ्वीपासून 7 स्थाने फिरले. 7 गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक आणि विराट लोक, हे 7 लोक यांनी निर्माण केले. त्याच्यानंतर पुढं हे 7 लोक जे लोक आहेत, ते 7 लोक निर्माण केले. पण आता दुसरी पुढे सांगितली की 7 लोक आहेत, मी यांच्या पुढे अजून काय त्रिनिपदान विचक्र विष्णुपादो धर्मधार्यन, याच्या पहिले 3 लोक दाखवले. महाविष्णू लोक, नंतर स्कंदलोक, पार्वतीसह रुद्रलोक, म्हणजे 3 लोक. ते 3 लोक आहेत की अमृत प्रवेशिवाय 3 लोकात प्रवेश मिळत नाही. तुम्ही किती मोठे महाराज झालेत, पण अमृत प्राप्त झाली तरच तुम्हाला हे 3 लोक प्राप्त करून पुढे जाता येईल परमधामला. याच्यापेक्षा अनंत कोटी अंतरावरती आणि ही जे ब्राह्मण याच्या पलीकडं जिथं निर्विकार अवस्था आहे, त्या ठिकाणी परमधाम स्वयंप्रकाश असून त्या ठिकाणी हा जो मुख्य परमेश्वर आहे तिथं राहतो. ओम सहस्र शीर्षा सहस्रपाद सुरत्या दशांगुळ व्यातात पा. माहिती मिळून पुरुष कृत वाचा, माहिती मिळून यजुर्वेदात पहा, तिथं माहिती मिळून. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हा जो परमेश्वर आहे हा राहतो कुठं, हा प्रश्न आतापर्यंत सगळ्यांना पडला होता. पण वेदा असं सांगितलं की याच्या पलीकडं, परे म्हणजे पलीकडं स्कंद 7 लोक झाले, विराट लोक झाला, याच्या परे म्हणजे
विष्णुलोक, त्याचे परे म्हणजे स्कंदलोक, त्याचे परे म्हणजे महापार्वती महापंचसागरेश्वरी, याच्या पलीकडं म्हणजे रुद्रलोक, याच्याही परे म्हणजे याच्याही पलीकडं परमधाम, आणि त्या परमधामात आपला सनातन परमात्मा राहतो. सनातनम यनम आहू, हे सनातन ज्याला आपण म्हणतो ते परब्रह्म, आणि ते परब्रह्म जे आहे ते कधी नष्ट होत नाही, जन्मत नाही. म्हणून आपला धर्म जो आहे तो अमर, हिंदू धर्म अमर आहे, त्याला मरण नाही, कारण का तो कधी नष्ट होत नाही. जग आलं गेलं तरी सनातन कायम आहे, हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकी धर्म तसं नाही, ते काय तुम्ही पाहून घ्या. तर सनातन याचा अर्थ असा आहे की सनातनम येनम आहू, जे ज्येष्ठ ब्रह्म आहे, ज्याचा नाश होत नाही, जन्मत नाही, ते सनातन आहे. आणि सनातन जी शक्ती आहे हा सनातन विश्व वैदिक धर्म आहे, वैदिक विश्व हिंदू धर्म आहे, वेदामधून निर्माण झालेला. म्हणून हा जो धर्म आपण पाळतो हा अत्यंत महत्त्वाचा आहे, अमर आहे. मग हा जो परमात्मा आहे परमधाममधला, तो परमात्मा पृथ्वीवर यावा म्हणून लोक प्रार्थना करतात, वच्छवक्षा भगवंत. कारण श्रीराम वच्छवक्षा भगवंत, श्रीवच्छवक्ष भगवंत श्रीकृष्ण, श्रीवच्छवक्ष म्हणून कल्पिदत्त. अजून पुरावा सांगायला वेळ नाहीच आहे, काही ठिकाणी आहे, 5 नाही, कुठं बघा. तर सांगायचा मुद्दा असा आहे, आपल्या धर्मातला जो देव आहे तो अमर आहे, तो कधी नसतो, तो वायुरूप आहे, घनरूप आहे. म्हणूनच तो त्याचं लिहिलं मेघाचं, मेघ म्हणजे सगळं पाणी, त्या पाण्यावर आसन लावून राहतोय, आणि दाखवलं क्षीरसागर, अमृतमय क्षीरसागर म्हणजे अमृत आहे. तर या ठिकाणी जो भगवान परमात्मा आहे त्यांचा आता इथं संवाद चाललेला आहे. तर हा जो मुख्य परम आहे सात्विक वृत्तीचा. आता या ठिकाणी महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की पांडुरंगाच्या डोक्यावरती शिवलिंग का, शिवलिंगाची मूर्ती का आहे, शिवलिंग का धारण केलं. आता अनेक लोकांनी अनेक कारणं सांगितली, मला पटली नाहीत. याचं कारण सांगतो की आदिनारायण जो सात्विक देव आहे त्याच्या नाभीमधून कमळ उमटलं, त्या कमळात ब्रह्मदेव प्रगट झाला. नंतर भगवान जो आदिनाव चक्षा भगवंत जो आहे त्याच्या कपाळातून ईशान रुद्र म्हणजेच भगवान शंकर प्रगट झाले कपाळातून. त्या कपाळातून प्रगट झालेले जे देव आहेत त्या देवांचे जे शिवलिंग आहे ते पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. मग तो विचार का पांडुरंग देव का कधीपासूनचा आहे, तो का आताचा आहे का, पुरातन देव आहे. पुरातन म्हणजे हा शाश्वत परमात्मा पृथ्वी आलेला आहे पांडुरंग. याच्या डोक्यावर कपाळ शिवलिंग का, त्याने असं केलं डोक्यावर धरलं, त्यांचं असं केलं डोक्यावर. अनेक मतं मानली आहेत, पण त्याचं खरं मत असं आहे की आदिनारायण जो आहे, ज्याप्रमाणे पाण्यातून मासा वर येतो पुन्हा पाण्यात जातो, पाण्यावर बुडबुडातो स्थिर राहतो पुन्हा पाण्यात मिळतो, तशा प्रकारचे ब्रह्म आहे सनातन. या ब्रह्म जे आहे हेच ब्रह्मपूर्ण सगुण स्वरूपात नटतं. सनातन नृत्य ओम सहस्र शिरीषा, स म्हणजे सहस्र शिरीषा हा पुरुषा, ना म्हणजे नारायण हा, तन सनातन म्हणजे शरीर, म्हणजे हा परमेश्वर जो आहे त्याचं विभाजन करून बघा. सहस्र शिरीषा हा पुरुषा, महानारायणा, तन हा म्हणजे शरीराने प्रगट झालेला आहे तो परमेश्वर, याचा नाश होत नाही. किती प्रलय जावोत हा जसा आहे तसा राहतो, आणि तो पृथ्वीची लोक वाट पाहतात. आता जो उठतो तो मी देव आहे. अरे तुम्ही देव आहात, आमच्या तोटा नाही, चांगलं आहे. तुम्ही देव आहात पण आज पाऊस पडत नाही, दुष्काळ पडला, युद्ध चालले, माणसं मरतात, सुख शांती मिळाना, दारू गांजा घरोघर चाललं, मग सगळं बंद झालं पाहिजे ना.
ते होतच नाही. पण खऱ्या देवाची जी भक्ती आपण करायची, हरिहर एक रूप आहे त्या देवाचे. शंकर आणि भगवान विष्णू ब्रह्मा विष्णू एक रूप आहेत, त्या देवाची भक्ती करायची. वच्छ भगवंताची, म्हणजे आपल्याला सगळं प्रकट होतं. आता या ठिकाणी जे महत्त्वाचा मुद्दा आहे तो पुन्हा सांगतो. पांडुरंगाच्या डोक्यावरती शिवलिंग का? अनेक लोकांना प्रश्न विचारला, बा पांडुरंग शंकराचे भक्त होते म्हणून ते डोक्यावर त्यांनी धारण केलं. सांग अहो असं कारण नाही, त्याचं कारण लिंग पुराणामध्ये आहे. आदिनारायण महाविष्णू क्षीरसागरामध्ये झोपले, त्यांच्या नाभीतून कंबळ निघालं, त्यात ब्रह्मदेव प्रगट झाला आणि मग त्यांच्या कपाळातून ईशान रुद्र म्हणजे भगवान शंकर प्रगट झाले आणि ते शंकर शिवलिंग प्रगट झाले. त्याची आठवण म्हणून ते स्वयंभू शिवलिंग भगवान विष्णूने आपल्या कपाळावर धारण केलं. ते चिन्ह पांडुरंगाच्या मूर्तीवर आहे. म्हणजे पांडुरंग जगाचा आरंभीचा देव आहे, हाताचा नाही. नच लिंगम नच वया, आरंभ मध्य आणि शेवट नसणारा जो देव आहे तो एकच पांडुरंग. कारण त्याच्या शिवलिंग आहे. बाकीच्या कुठल्या देवाच्या मंदिरामध्ये कुठल्या मूर्तीवर शिवलिंग पाहायला मिळत नाही. म्हणून हे परिपूर्ण ब्रह्म आहे. आणि ते परिपूर्ण ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्ण, याची आपण मनापासून भक्ती शिव म्हणून करायची, महेश्वर म्हणून करायची. त्यामुळं आपल्याला परिपूर्ण शांती सुख मिळतं. श्रीचिन्ह, श्रीवत्सलांछन चिन्ह, त्याने फक्त श्री लिहिलं, कारण पुढं का लिहिलं नाही. श्रीवत्सलांछन, श्री भृगुपद, श्रीवत्सपद असे 3 पद भगवंताला आहेत. ते तिन्ही पद जे आहेत ते भगवंताच्या छातीवर असतात. ते पांडुरंगाच्या छातीवर नंदिके स्वराचं पाऊल आहे. अशा दृष्टीने हे सगळं शास्त्र आहे. आपला देव जो आहे तो शाश्वत, जसाचे तसा हजारो पिढ्या प्रगट होणारा, चिन्ह तसं दाखवणारा, कार्य करणारा, मानरूपात येऊन पुन्हा मानरूपात शरीर सोडून पुन्हा आपल्या दिव्य शरीरात जाऊन राहणारा मच्छिंद्रनाथ नाही का? आपलं शरीर सोडून राजे शरीरात प्रवेश केला आणि पुन्हा गोरखनाथाने पुन्हा मच्छिंद्र शरीर पुन्हा तसं तयार करून त्यात पुन्हा मच्छिंद्रनाथ प्रगट झाले. हे जी विद्या असं जे आहे, असं भगवान परमात्म्याचं शास्त्र आहे. मानव शरीर सोडण्यात आपल्या मूळ स्थितीत जाऊन राहतात, मूळ शरीरात पण ते कार्य सुरू होतं. म्हणजे आपल्याला परमेश्वर प्राप्तीचं अतिशय सोपं रहस्य या ठिकाणी समजलेलं आहे. पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग का, याचं उत्तर आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने मिळालेलं आहे. भगवान जनार्दनाला पाहून ब्रह्माजीने त्यांना म्हटले, काय म्हटले, कसे म्हटले पहा. त्याप्रमाणे आपण शिवाजीच्या म्हणजे शंकर भगवानच्या कृपेपासून आता माहिती सांगतो. भगवान विष्णूने उठून विस्मयपूर्ण भावमय वर पाहून, वर दृष्टी करून महादेवाला पाहिले आणि महाभाऊने थोडा हसून ब्रह्माजीपासून आत प्रवेश केला आणि त्या महात्मा ब्रह्माने सुद्धा त्याला ग्रसले घेतले. तत्पश्चात ब्रह्माजीने आपले भ्रूमध्ये त्या विष्णूजीला पुन्हा उत्पन्न केले. याप्रमाणे त्यांचे मार्फत सृजित होऊन भगवान विष्णू त्यांना पाहून त्यांच्यावर उभे राहिले
या प्रकारे मध्ये पूर्व काळात त्या दोन ब्रह्मा विष्णूला वर देण्यासाठी सभी देवतांना तथा जगती उत्पत्ती करणारे ईश्वरात्मा प्रभू परमेश्वर शिव विकृत धारण करून ब्रह्मा तथा विष्णू पर अनुग्रह करण्यासाठी आले. जहाँ विष्णू होते जिथे भगवान विष्णू होते तिथे शिवजी विष्णू होते. तिथून शंकर भगवान आले. त्यानंतर त्या दोन देवाने शिवजीला शंकराच्या जवळ जाऊन काळाग्नी तुल्य त्या सवी देवता तथा जगत की उत्पत्ती करणारे महादेवाचे दर्शन केले. त्या ब्रह्मा विष्णू महेशने दूरूनच ही सन्मानपूर्वक त्या सर्व भक्तांचे पापांचा नाश करणारे कपर्दी जटाधारी उग्र तथा वर देणारे शिवाजीला प्रणाम केला आणि पुन्हा ते आपले स्तुती करायला लागले. त्याप्रमाणे त्यांची स्तुती करू लागले. जगताचे स्वामी भगवान शिव पितामह ब्रह्म तथा ज्यांना विष्णूवर अनुग्रह करून तेथेच अंतर्धान पावले. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम. आपण आतापर्यंत 33 कोटी देव पाहिले. ब्रह्मा विष्णू महेश सर्व पाहिले. परंतु शिवलिंगाची मूर्ती शिवलिंग डोक्यावर घेऊन राहणारे एकमेव फक्त भगवान श्रीकृष्ण पांडुरंग आहेत. बाकीच्या कुठल्या मूर्तीवरती शिवलिंग नाही. म्हणजे ते ज्योतिर्लिंग नाही, ते शिवमध्यम लिंग आहे. भगवान पांडुरंगाच्या डोक्यावरती शिवलिंग आहे आणि त्यामुळं पांडुरंग हे प्रत्यक्ष ज्योतिर्लिंग आहे, महाज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्या देशात आहे. कारण तुम्ही सगळ्या देवदेवळात जाऊन पहा, कुठल्या देवळात जाऊन पहा, भगवान शंकराच्या शिवलिंग कोणत्या देवाच्या डोक्यात आहे? डोक्यावर आहे का? नाही नाही नाही. फक्त भगवान श्रीकृष्ण व चक्षा भगवान श्रीकृष्ण पांडुरंग यांच्या डोक्यावरती शिवलिंग आहे. याचं कारण पारंपरिक पद्धतीने जगाच्या आरंभी जग निर्माण झालं किंवा होत असत प्रत्येक वेळेस त्यावेळेस आदिनारायण भगवान महाविष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव आणि कपाळातून ईशान रुद्र हे प्रगट होतात. म्हणजे ईशान रुद्र म्हणजे शिवलिंग सहित त्याचे शिवलिंग पांडुरंगा डोक्यावर आहे. हा अत्यंत महत्त्वाचा लिंग पुराणाचा विषय आहे. म्हणून अनेक देवांची पूजा करण्यापेक्षा जर आपण समजा पांडुरंगाला पाणी घालून किंवा पूजा केली, त्यांना जर समजा आपण दही दिलं तर आपल्याला ते प्रसन्न होऊ शकतात. ज्या देवाला जी आवड आहे ते त्याला द्यावं लागतं, तेव्हा तो देव प्रसन्न होतो. तर या ठिकाणी यज्ञ नारायण चालू आहे. तो यज्ञामधून आधी यज्ञ नारायण प्रगट झाले बरेच दिवसापूर्वी आणि मला म्हणाले, महाराज तुम्ही यज्ञ करताय
आणि यज्ञात मंत्र म्हणताय वेदांचे, याच्यापासून आपला काय फायदा होणार आहे ते मी आता सांगतो. तुम्ही जर भरपूर हवन यज्ञ दिलं तर मी यज्ञ नारायण सर्व देवांना आपलं हवन पोहोचवतो. कशा पोहोचवतो? तर आदिनारायणला 2 शिरं आणि 7 जीव आहेत. आणि 7 जीवा म्हणजे 7 छंद आणि 7 स्वर आहेत. पहिलं जीव गाय छंद षडजा स्वर या मार्फत हे अन्न कोणाला पोचतं? गणेश मंडळात, गणेश लोकांना पोचतं. दुसरी जीभ जी आहे ती उष्णिक छंद वृषभ स्वराच्या स्वरूपात ती ते तल हवन घेऊन ब्रह्मलोकात पोचते करते. तिसरी जीभ आहे ती अनुष्टुप छंद गांधार स्वरूप आणि ती जीभ यज्ञनारायणाची विष्णू लोकामध्ये हवन पोचवते. चौथी जीभ ब्रह्मछंद मानधनता स्वर आहे, ती शिवस्वरूप शिवलोकामध्ये अन्न पोचवते, हवन पोचवते. 5वी जीभ जी आहे पंक्तिछंद पंचम स्वराच्या लहरीची, ती इंद्रलोकात जे काय मोठमोठे सगळे लोक आहेत त्यांना हवनाचा प्रसाद देते. 6वी जीभ जी आहे त्रिशूप छंद स्वरा संवेदनाची, ते आपण हवन दिल्यानंतर ती जीभ दत्त लोकामध्ये हवन पोचवते. आणि 7वी जीभ जी आहे जगदीश निषाद स्वराची, कोणाची? यज्ञनारायणाची, ती जीभ होम हवन जो प्रसाद आहे तो विराट लोकात पोहोचवते. म्हणजे अशा दृष्टीने शास्त्र आहे. आता आपला यज्ञ 1945 साली सुरू झाला. आता जवळजवळ सकाळी हिशोब केला तर बरंच पोती अन्न होम हवन झालेलं आहे. आणि त्यामुळं सगळे देव स्वर्गातले संतृप्त झालेले आहेत. आणि या ठिकाणी पूर्वी अत्रिश अनुसूया मातेने यज्ञ केला जगाच्या आरंभी, ब्रह्मदेवाने इथे यज्ञ केलाय. तर तो यज्ञाची जागा या ठिकाणी असल्यामुळं इथं अत्रि अनुसूयाच्या मूर्ती स्वयंभू निघाल्या असून ते पण बोलतात, अनुभव येतो. तर त्या दृष्टीने ह्या ठिकाणी अनंत कोटी वर्ष होम हवन चालू होत. दजी ऋषी इथंच होम हवन करीत होते. अशा दृष्टीने हे महत्त्वाचं ठिकाण आहे. 14 कल्प आयुष्य असणारा मार्कंडेय ऋषी, पुढे शिळायचा गणपती, शिव, देवी, सूर्यनारायण आणि विष्णू आणि शेषनारायण आहे. म्हणजे शेषनारायण हे जे याच्यावर एकाच शिळावर एवढ्या मूर्ती आहेत स्वयंभू. म्हणजे ते काय सांगतात की या ठिकाणी सर्व देवदेवतांनी तपश्चर्या केलेली आहे. तिथूनच सगळ्या जगाला आरंभ झालेला आहे. असं लिंग पुराण म्हणजे हे सगळं लिंग आहे. तर या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठिकाण शिरूर क्षेत्र आहे आणि त्याचं महत्त्व आपण गायलं पाहिजे. थोडक्यात बोललोय, ज्या सांगायला वेळ नाही तसं प्रसंगी तर सांगू. पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग का, त्याचं उत्तर आज आपल्याला मिळाले. आणि कुठल्याही देवाच्या डोक्यावर शिवलिंग नाही, त्यामुळं त्याचा आपल्याला फायदा होत नाही. ज्या शिवलिंग ज्या पांडुरंगा डोक्यावर तिथंच आपल्याला रिद्धी सिद्धी ऐश्वर संपन्न सगळं प्राप्त होतं. ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, ज्ञानेश्वरी लिहिली, भगवान कृष्णाने भगवद्गीता सांगितली. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शास्त्रोक्त पद्धतीने पुराव्यानिशी आहेत. आपला हिंदू धर्माचा देव जो आहे पुराव्यानिशी वक्षक्षा भगवंत, डोक्यावर शिवलिंग धारण करणारा तो परमात्मा. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम स्वयंभू ईश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू
महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी विश्वमाता की जय। ब्रह्मश्यात्री महासती अनुसया माता की जय। सर्व देव देवता की जय। साधु संतन की जय। धर्म की जय हो। हरिओम दत्त। ओम शांती शांती। VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.